काल महाराष्ट्र विधान भवनामध्ये महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक पुढचं पाऊल म्हणून एक विधेयक आणलं गेलं. या विधेयकामध्ये महाराष्ट्रभरातील सर्व महिलांना शेतकऱ्याचा दर्जा वगैरे काहीतरी देऊ केला आहे. खऱ्या अर्थानं या विधेयकामध्ये महिलांसाठी असं ठोस आणि खास काहीही केलं गेलं नाही. कारण या विधेयकावर विरोधकांनी जे काही भाषण केले त्याच्यामध्ये काही अभ्यासू सदस्य जे आहेत त्या सदस्यांनी जर समजा खरंच महिलांचं त्या ठिकाणी सक्षमीकरण करायचं आहे तर प्रत्येक पुरुषाच्या 7/12 सक्तीनं त्या ठिकाणी महिलाचं नाव टाकलं गेलं पाहिजे. जी काही 8 नक्कल किंवा शहरी भागामध्ये जी पुरुषाच्या नावानं असेसमेंट आहे त्या असेसमेंटमध्ये सक्तीनं त्या ठिकाणी महिलांचं नाव टाकलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर शक्ती कायदा जो आहे तो महिलांसाठी अतिशय आवश्यक आहे. परंतु अनेक वर्षापासून हा शक्ती कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पारित होत नाही, मंजूर होत नाही आणि इतर महिलांच्यासाठी असलेल्या ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे त्या ठिकाणी राबवल्या जात नाहीत, त्याची अंमलबजावणी होत नाही. बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याचशा योजना या महिलांना देऊ केल्या, परंतु प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी जर पाहिली तर ह्या महिला बचत गटाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत ह्या महिलांपर्यंत पोहोचतच नाहीत. हे असे पोकळ कायदे करून आणि अशा प्रकारचे जे काही समजा विधेयक आहे हे आणून केवळ महिलांची तोंडापुरती नावापुरती फसवणूक करणं हे सरकारने त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. करायचं जर असेल तर ठोस असं काहीतरी महिलांसाठी केलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये महिलेच्या नावाने पुरुषाच्या 7/12 नाव टाकणे आणि त्यांच्या असेसमेंट आणि गाव नमुना 8 त्यांचं नाव टाकणे हा एक सक्षम पर्याय आहे. जर एखाद्या महिलेच्या नावानं त्या ठिकाणी प्रॉपर्टी असली आणि प्रॉपर्टीच्या अनुषंगानं या महिलेवर होणारे जे काही अन्याय अत्याचार आहेत हे बऱ्यापैकी थांबू शकतात. गावातील किंवा कुटुंबातील सर्व लोकांमध्ये या महिलांचा जो काही मान सन्मान आहे तो वाढू शकतो. म्हणून असे पोकळ कायदे आणून केवळ त्याचं भलामण करून महिलांच्या तोंडाला त्या ठिकाणी पानं पुसण्याचं काम जे आहे ते सरकारनं करूच नाही. या विषयावर मी परत एकदा येणारच आहे. परंतु काल संपूर्ण राज्यभरात आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी मदतनीस या सर्वांनी आपापल्या ग्रामपंचायत समोर एक धरणे आंदोलन 1 दिवसीय त्या ठिकाणी केलंय. या अनुषंगाच्या या अधिवेशनाच्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने एक गोष्ट स्पष्ट झाली. काल या महिलांना आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन भेट दिली असता त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने त्यांना एका परिपत्रकानुसार कोरोना काळामध्ये 23 महिन्याचं प्रतिमाहा 1,000 रुपये मानधन देऊ केलंय. परंतु प्रत्यक्ष असं कुठेही स्पष्ट लिहिलेलं नाही की 23 महिन्याचं द्यायचं की त्यांना फक्त 1,000 रुपये त्या ठिकाणी प्रोत्साहनपर मानधन द्यायचं आहे याची स्पष्टता शासनाच्या परिपत्रकामध्ये आणि शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या एखाद्या GR मध्ये देण्यात आलं नाही. म्हणजे प्रशासन, शासन आणि ह्या महिला यांच्यामध्ये जे काही समभाव आहे की नेमकं ग्रामपंचायतनं हे यांना भत्ताचा निधी द्यायचा आहे की पंचायत समितीने द्यायचं की जिल्हा परिषदेने द्यायचं. अशातनं एक पत्र असं आहे की ग्रामपंचायतनं हा निधी दिला पाहिजे, परंतु ग्रामपंचायतचे जे काही सरपंच आहेत किंवा ग्रामपंचायत अधिकारी आहेत यांनाही कुठल्या प्रकारचा स्पष्ट निर्देश नाही की हे जे काही भत्त्याचा जो काही निधी आहे हा निधी त्यांना 15 वित्त आयोगाच्या तरतुदीमधून द्यायचा की त्यांच्या ज्या काही जमा होणारे कलेक्शन आहे त्या कलेक्शनमधून द्यायचा. अशी स्पष्टता न दिल्यामुळे म्हणजे कोणत्या हेडखाली हा जो निधी आहे तो द्यायचा हे जिल्हा प्रशासनानं शासनानं त्या ठिकाणी स्पष्ट न केल्यामुळे या महिलांमध्ये आणि प्रशासनामध्ये एक संभ्रमाचे एक वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे या महिलांमध्ये एक असंतोष आहे. तर माझी विनंती आहे, काल अशा पद्धतीनं महिलांशी बातचीत केल्यानंतर पंचायत समिती मेकर इथं मी BDO साहेबांना भेटायला गेलो होतो. परंतु BDO साहेबांची भेट न झाल्यामुळे जे काही संदीप मेटांगणे साहेब आहेत जे पूर्ण तालुक्याभरातील अनेक विभागातील प्रश्नांवर त्या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देतात आणि ते जे प्रश्न येतात, त्या समस्या येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत मी काल चर्चा केली की आपण BDO साहेबांना सांगून अशा पद्धतीचं एक पत्रव्यवहार करून जिल्हा प्रशासनाकडनं किंवा शासनाकडनं या गोष्टीची स्पष्टता मागून घ्या. त्यांच्याकडनं स्पष्ट असं मार्गदर्शन घ्या की या महिलांना हा जो कोरोना काळातला जो काही भत्ता आहे तो भत्ता नेमका द्यायचा तर कुठल्या हेडखाली, कुठल्या निधीमधनं. आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की अशा पद्धतीचा पत्रव्यवहार करून जिल्हा प्रशासनाकडनं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत एक स्पष्ट असं जे काही मार्गदर्शन आहे ते आम्ही मागवू. आणि या ज्या महिला आहेत ज्या काल 1 दिवसीय धरणे आंदोलनाला त्या ठिकाणी बसल्या होत्या तर त्यांना त्यांच्या कोरोना काळामध्ये त्यांनी जे काही स्वतःच्या जीवावर येऊन सुद्धा किंवा एक संकटात लोक असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संकटाचा सामना केला आणि या कोरोना काळामध्ये रुग्णांना त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सेवा दिल्या. तर त्यांना त्याचा मोबदला जो आहे तो मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पंचायत समिती स्तरावर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू असं आश्वासन मेटांगणे साहेब यांनी मला त्या ठिकाणी दिलं. असो, या सर्व महिलांच्या बाबतीत जे काही शासन धोरण आखते किंवा त्यांच्यासाठी जो काही निधी करतो, जसं लाडक्या बहीण योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद केली गेली, परंतु जेवढ्या महिलांना हा जो 1500 रुपयाचा हप्ता मिळायचा त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 85 लाख महिला ज्या आहेत त्या वजा सुद्धा करण्यात आल्या. तर सुरुवातीला या महिलांना ह्या गोष्टी देऊन नंतर काढून घेणं ही गोष्ट सुद्धा
चुकीची आहे. त्याचबरोबर त्यांना KYC आणि ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत ह्या करण्यासाठी सुद्धा आतोनात त्रास झालेला आहे. तो त्रास जो आहे आणखी महिलांना होऊ नये याच्यासाठी शासनाने त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आणि महिला सक्षमीकरणासाठी या विधेयकांच्या ऐवजी महिलांचं नाव खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सातबाऱ्यामध्ये आणि त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये तसेच ज्या काही असेसमेंट आणि नमुना 8A गाव लेवलवर आहे त्याच्यामध्ये सक्तीनं महिलांचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे तरच महिलाचं सक्षमीकरण त्या ठिकाणी होईल. अन्यथा या थातूर ज्या काही योजना आहेत किंवा ह्या ज्या फक्त नावापुरत्या योजना आहेत ह्या करून त्या ठिकाणी महिलांचं काही भलं त्या ठिकाणी होणार नाही. हे होण्यासाठी सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी प्रयत्न केला पाहिजेत अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.